नमस्कार मंडळी, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत। तत्पूर्वी तुम्हा सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा। संगीता आणि बाबा त्यांनी जे हमालीचं काम केलेलं असतं त्याचे पैसे मागण्यासाठी लाईनमध्ये उभे असतात। तेव्हा संगीता बाबांना म्हणत असते की काय हो, आपल्याला आपले पैसे भेटतील का? त्यावेळी बाबा तिला म्हणतात की का नाही देणार, आपल्या हक्काचे पैसे आहेत ना, नक्की आपल्याला देतील। संगीता आणि बाबा दोघंही आता त्या मालकाकडनं पैसे घेतात। संगीताकडे आणि बाबांकडे आता पुरेसे पैसे आलेले असतात। संगीता बाबांना म्हणते की हे बघा, आपल्याकडे पैसे आले तर आपण एक काम करूया, लगेचच चांदीची वाटी वगैरे घेऊन टाकूयात। तर बाबा म्हणतात की हो चालेल। इकडे कला आणि अद्वैत दोघंही बेडरूममध्ये असतात। आता कला तिचं डेकोरेशनचं काम करत असते, कारण मंगळागौरीसाठी आबांनी सजावटीची जबाबदारी तिच्यावर दिलेली असते आणि वेगवेगळ्या पद्धतीने ती सजावट करण्याचा विचार करत असते। त्यामुळे खूप सारा पसारा तिने बेडवर मांडून ठेवलेला असतो। अद्वैतला मात्र हे अजिबात सहन होत नसतं। अद्वैत मनात म्हणत असतो की माझ्यावर ही वेळ कधी येईल ना, असा मी कधी विचार सुद्धा केला नव्हता। खरंच या गोष्टींना काहीच अर्थ नाहीये। पसारा करणं, रूममध्ये हवं तसं वावरणं, दुसऱ्याला इरिटेट करणं आणि सतत हिची बडबड असणं, हे खरंच आता खूप इरिटेटिंग आहे आणि या सगळ्याची मला कधी सवयच नव्हती। आता अद्वैत मनातल्या मनात सगळं बोलत असतो, परंतु त्याचे एक्सप्रेशन काही लपत नसतात। त्यामुळे कला अद्वैतला म्हणत असते की काय, जे काही आहे ना ते तोंडावर बोल, मनातल्या मनात बोलायची काही गरज नाही। अद्वैत तिला म्हणतो की तुला तर कळतं ना सगळं मनात बोललेलं, मग हे का नाही कळत? आणि बोलत नको बसूस, आवर पटापट, मला झोपायचंय। कला म्हणते की थांब जरा, होत आलंय माझं। त्यामुळे आता अद्वैतला राग येतो आणि अद्वैत लाईट्स ऑफ करतो। तर कला म्हणत असते की चांदेकर पहिल्यांदा दिवे लाव। तर अद्वैत म्हणतो की नाही लावणार। कला म्हणते की चांदेकर तुला सांगते, हा दिवे लाव पहिल्यांदा। अद्वैत आता हट्टाला पेटलेला असतो, त्यामुळे कलाही काही कमी नसते। कला अद्वैतला म्हणते की आता बघतेच मी की कसा लावत नाही दिवा ते, आणि कला स्वतःहून उठून आता तो दिवा लावणार असते। लाईटचं बटन तर ऑन करते, परंतु त्याच वेळी तिचा तोल जातो आणि ती अद्वैतच्या अंगावर पडणार असते। त्याच वेळी अद्वैत तिला सावरतो। आता कला आणि अद्वैत दोघंही एकमेकांकडे बघत असतात। बघत असतात। रूममधलं वातावरण अतिशय रोमॅन्टिक झालेलं असतं, पण अद्वैतला भास होत असतात की काय माहीत। तो म्हणतो की खरे आई बोलवतीये, आणि मग लगेचच तो पळत पळत तिथून निघून जातो। आईचं नाव काढल्यावर घाबरलेला असतो, त्यामुळे पळत पळत सुटलेला असतो आणि बिचारा कलाला त्याने बेडवर तसंच पाडून दिलेलं असतं। कला म्हणत असते की चांदेकर काय करतोयस तू, अरे लाईट तरी लावून जायचा ना। मग कला आता तिच्या हाताने लाईट ऑन करते। शेवटी हा आगाऊ तो आगाऊच राहणार नेहमी। इकडे नैनाची फार चिडचिड होत असते, कारण तिने रुमाल जो पोटाला लावलेला असतो ॲज अ बाळ म्हणून तिला फार इरिटेशन होत असतं आणि जोराचा आता ती रुमाल काढून फेकते आणि म्हणत असते की काय कटकटे यार, ही येत नाही, बसता येत नाही आणि वागताही येत नाही, सतत सरकेल की काय याचीच भीती वाटत राहते। उगाचच हे प्रकरण मी अंगावर घेतलंय। मला ह्या गोष्टीचं जास्त टेन्शन येतंय की हे असंच लावून मला 9 महिने काढायचे, 9 महिने हे लावून फिरायचे, मला कसे जातील माझे हे 9 महिने। आणि मनाशीच म्हणत असते की नाही नाही नैना, तुला काहीतरी करावं लागणार आहे, नाहीतर तुझी पार वाट लागणार। राहुल आता रूममध्ये येतो आणि राहुल नैनाकडे बघत असतो। आता राहुलला काही संशय येऊ नये म्हणून नैना लगेचच त्याला मिठी मारते आणि म्हणते की आय लव्ह यू बेबी। तर राहुलला कळत नाही की हिला अचानक काय झालंय आणि तो म्हणतो की आय लव्ह यू। आणि मग नैनाच्या पोटावर हात ठेवून तो म्हणत असतो की काय मग, काय म्हणते आपलं बाळ, नक्की आपली ज्युनियर आहे की आपला ज्युनियर आहे? नैना लगेचच त्याचा हात पोटावरनं काढते आणि पुन्हा त्याला मिठी मारते। राहुलला कळत नाही की हिला अचानक काय झालंय। नैना विचार करत असते की बापरे, आता मी काय करू? मी तर या गोष्टीचा विचारच नाही केला की जर राहुलच्या जवळ मी गेले तर मी त्याच्यापासून पोट कसं काय लपवू शकते? काय करू मी आता नैनाच्या डोक्याला खूप बोर झालेला असतो, कारण नैना ही सगळ्या बाजूंनी फसलेली असते। जरी घरच्यांसमोर तिने उशा लावल्या तरी राहुल समोर तर उशा लावून फिरू शकत नसते। त्यामुळे आता नैनाला काय करावं तेच कळत नसतं। मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। तर इकडे संगीताचे पाय खूप दुखत असतात। दिवसभर काम करून, दिवसभर हमाली करून संगीताचे पाय अक्षरशः लाल झालेले असतात आणि काजूही तिच्या पायाला तेल लावून देत असते। संगीता म्हणते की अगं काही नाही ग, एवढं नाही दुखत। तर काजू म्हणत असते की असे कसे नाही दुखत, खरे बाई, अहो तुम्ही 3 मुलींना जन्म दिलाय आणि त्यातल्या 2 मुलींचे लग्नही झालेत, आता तुम्ही काही तरुण नाही राहिलात। आणि मी म्हणते की जेवढं झेपेल तेवढंच करायचं ना, एवढं अंगावर घेण्याची काय गरज होती? संगीता म्हणते की अगं काही नाही ग, एवढं काही होत नाहीये मला।
संगीता म्हणत असते की अगं काही नाही ग, एवढं काही होत नाही आहे मला. काजू म्हणते की आई एवढं काही नाही, खूप काही होतं आहे तुला, तू सांगत नाही आहेस. तर बाबा म्हणत असतात की अगं काजे, मी हिला सांगत होतो की तू जा घरी म्हणून, परंतु ही काय ऐकेन तर ना. मी म्हणतो की आपल्याला झेपत नाही तर कशापायी एवढं काम करायचं आपण, नाही का. काजू बाबांना म्हणते की ओ खरे, तुम्ही काय मोतीलालच्या मैदानावर कुस्ती मारून आलायत काय? दोघांना मी सरळ सांगते आणि दोघांनाही सांगतेय मी म्हणते काय गरज काय होती तुम्हाला हे काम करायची. आता बाबाही गप्प बसलेले असतात. संगीता मात्र हसत असते. काजू म्हणते की मला हे अजिबात पटलेलं नाही आहे की तुम्ही हे काम करण्यासाठी गेले. संगीता म्हणते की अगं मग काय करायचं आपण, सांग बरं. अगं यांच्या मिसळीच्या स्टॉलवर फक्त आपलं घरच चालतं, आणि जर आपल्याला जास्तीचे पैसे हवे असेल तर काय करायचं बरं माणसाने. परिस्थिती तर माहिती आहे ना तुला आपली. तर काजू म्हणते की हो मला माहिती आहे परिस्थिती, परंतु जे काम आपल्याला झेपत नाही ते काम करायची तरी काय गरज. मी म्हणते जितकं आपल्याला हवं आहे तितकं तर आपलं होत आहे ना. मग आपल्याला झेपत नसताना लांब उडी मारण्याचा अट्टहास का आहे तुमचा. आणि जर एवढंच करायचं होतं तर आपल्याला सांगायचं होतं ना, आपण आलो असतो ना तुमच्यासोबत काम करायला. संगीता बाबांना म्हणत असते की बघा आपली काजू किती मोठी झाली आहे, ओरडतीये बरं का आपल्याला. काजू म्हणते ओ खरे बाई, आपल्याला कामही तसं द्या म्हणजे आपल्याला वाटेल तरी आपण मोठं झालंय. त्याच वेळी फोन आलेला असतो. तर संगीता विचारते की काजू कोणाचा फोन आहे. तर काजू सांगते की कलाताईचा फोन आहे. संगीता म्हणते अहो सकाळपासून ती मला कॉल करतीये, परंतु मी तिचा कॉलच नाही घेतला, आपण कुठे होतो माहिती आहे ना. मग काजल आता फोन उचलते. तर कला तिला म्हणत असते की अगं काय झालंय काजल, आणि आई बाबा कुठे आहेत, सकाळपासून मी किती त्यांना कॉल लावलेत. अगं त्यांनी तर माझा एकही फोन नाही उचलला. तेव्हा काजू म्हणत असते की अगं कसं उचलणार ना ते तुझा फोन, ते तर तिकडे. असं म्हणतात संगीता लगेचच तिच्या हातातून फोन हिसकावून घेते. आणि कलाला ती म्हणत असते की अगं कले काही नाही, अगं सकाळपासून मी जरा कामात होते ना म्हणून तुझा फोन उचलला नाही मी, बाकी काही नाही. बाई माझं तुमच्यासारखं थोडी आहे की सगळा वेळ फोनमध्ये डोकं घालून बसायला. तेव्हा कला म्हणते की नाही गाई, मला फक्त तुझी काळजी वाटत होती म्हणून मी बोलले. आणि मी अगं सहजच फोन करत होते, म्हणजे मंगळागौरीचा कार्यक्रम आला आहे आणि आहेर काय घ्याल याचा तुम्ही विचार करत असाल ना, म्हणून मी यासाठी कॉल केला होता. संगीता म्हणते की नाही अगं त्याचं काय झालं ना. तेव्हा कला म्हणते की हे बघाई, मी फक्त तुला एवढंच सांगेल की जर तुम्हाला जमत असेल तरच करा, नाहीतर करायची अजिबात काही गरज नाही. आणि हे बघ, तू नुसती खणा नारळाने ओटी जरी भरलीस ना माझी तरीसुद्धा कोणाला काहीही वाटणार नाही. आणि तसंही चांदेकरांना चांगलंच माहिती आहे की आपली काय परिस्थिती आहे. संगीता म्हणते की आता बघितलं का, तुझी पहिली मंगळागौर आहे आणि तुला काही द्यायचं नाही म्हणतेस. अगं माझी आई नेहमी म्हणायची की मुलीला जर मंगळागौरीच्या दिवशी चांदीचा दागिना आणि चांदीची वाटी जर दिली ना तर मुलीचा संसार हा सुखाचा होतो. कला म्हणते की हे बघाई, ह्या रीतीभाती जर आपल्याला जमत असेल तरच करायच्या, नाहीतर नाही करायच्या. अगं काही नाही होत त्याने. नाहीतर मी एक काम करते, मी वाटी आणि दागिना तुला आणून देते, मग तू मला इकडं आहेर कर, चालेल का. संगीता काजलला म्हणते की अगं बाळा तू काही काळजी करू नको, आपली सगळी सोय झाली आहे. कला तिला विचारते की काय ग, तुझा आवाज जरा थकल्यासारखा काय येतोय. तेव्हा संगीता म्हणत असते की मी आणि थकलेली, काही पण काय बोलतीयस, आणि आमची काय वय झाली आहेत का अजून थकायला. तू ठेव बरं पटकन फोन, आता आमची झोपायची वेळ झाली आहे. असं म्हणून ती कलाला कॉल ठेवायला सांगते. संगीताने तिचं दुःख मुद्दाम कलापासून लपून ठेवलेलं असतं, कारण कलाला माहेरची ओढ लागू नये आणि कलाला माहेरचंच टेन्शन येऊ नये म्हणून. तेव्हा काजल मात्र संगीतापुढे हात जोडते आणि म्हणते की खरंच खरे बाई, तुम्ही अगदी धन्य आहात. संगीता काजलला म्हणत असते की काजल, तुला कधी काय बोलायचं कसं बोलायचं काही कळतं की नाही तुला. संगीता बाबांकडे बघत असते आणि बाबांनाही म्हणते की तुम्हाला दुसरं काय सांगायचं, तुम्ही सुद्धा तेच आहात. तर कलासुद्धा इकडे विचार करत असते की आई बाबा माझ्यापासून काही लपवत तर नाही आहे ना, आणि काही वेगळा विचार तर करत नाही आहेत ना हे. दुसऱ्या दिवशी सकाळी मंगळागौर असते. कलाने अगदी पहाटे उठून घरची सगळी तयारी केलेली असते. मंगळागौरची सगळी तयारी झालेली असते. घराचं डेकोरेशन असेल, पूजेची तयारी असेल, सगळं काही कलाचं आवरलेलं असतं. सगळे मस्त तयार होऊन हॉलमध्ये आलेले असतात. सर्वांनी छान नऊवारी घातलेली असते, परंतु अजून कला मात्र आवरण्यातच बिझी असते. कलाला इतकं काम असतं की बिचारीला आवरायला वेळही भेटलेला नसतो. तर पुजारी कलाला सांगत असतात की सुनबाई, पाट आणि सुपारीसुद्धा लागेल बरं का. कला त्यांना जे काही हवं नको ते सगळं बघत असते. नैना मात्र मस्त सोफ्यावर बसलेली असते आणि मज्जा बघत असते. सोहम मनात विचार करत असतो की अरे यार, ही कधी येणार आहे काजल, आणि कधी मला भेटेल, एवढा वेळ लागतो का हिला यायला. आज ती मस्त नटून थटून वगैरे येईल म्हणून तर आज मी तिच्यासाठी एवढा छान कुर्ता घातलाय नवीन.
पण ह्या मुलीचा तर काही तपासच नाही आणि कशी आहे ही मुलगी अगदी लेट करंट. गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कलाने सुपारी वगैरे आणलेली असते. तर गुरुजी जेव्हा नागफणी बघतात तेव्हा त्यांना ती खूप आवडते आणि ते कलाला विचारतात की नागफणी तुम्ही कुठून घेतली. तेव्हा कला म्हणते की गुरुजी ही मी स्वतःच्या हाताने बनवली आहे. हे ऐकून गुरुजींना खूप आनंद होतो आणि गुरुजी म्हणतात की अरे वा, खूपच छान आहे. मात्र कलाचं फार कौतुक करत असतात आणि म्हणत असतात की एवढ्या मंगळागौरी आम्ही बघितल्या, परंतु एवढी छान आरस आम्ही कुठेच बघितली नव्हती. आजकालच्या मुलींना तर ठाऊक सुद्धा नाही की नागाची फणी काय असते आणि तिचं करायचं काय असतं. सर्वजण कलाचं अगदी मन भरून कौतुक करत असतात. तेव्हा सरोज मात्र त्यांच्याकडे रागानेच बघत असते. नैना ही मनात म्हणत असते की झालं, कौतुकाचा नगारा शेवटी वाजलाच. आणि काय तर म्हणे नागफणी, पुठ्ठा कापून केलेलं क्राफ्ट काम आहे लहान मुलांसारखं आणि त्यात एवढं कौतुक करण्यासारखं काय. आता सगळ्या बायका येऊन जमलेल्या असतात. तेव्हा नैना उठत असते आणि नैना मुद्दामच आता ती प्रेग्नंट असल्यासारखं खूप हळूच वगैरे उठत असते, पोटाला हात लावत असते. तेव्हा बायका नैनाला म्हणतात की काय ग नैना, तुझं लग्न तर कलाच्या नंतर झालं ना, मग तुझ्याकडे पहिल्यांदा गुड न्यूज कशी काय आली. दुसरी बाई म्हणते की अगं खरं की, आणि तू बोलल्यावर माझ्या लक्षात आलं आणि नैनाचं खरंच पोट दिसायला लागलंय. बायका आता रोहिणीलाच विचारायला लागतात. त्या रोहिणीला विचारत असतात की रोहिणी, अगं तू सांगितलं नाही आम्हाला, कितवा महिना आहे तुझ्या सुनेला. तेव्हा रोहिणीचं सुद्धा तोंड वाकडं होतं. रोहिणी मनात विचार करत असते की मला वाटलं होतं की आज हिच्या प्रेग्नन्सीमुळे ना मला काहीतरी ऐकून घ्यावंच लागणार आहे. बायका त्यांचंच बोलत असतात आणि म्हणत असतात की अच्छा, तरी म्हटलं 2 सुना असताना एकीचीच मंगळागौर का आहे. आता नैना प्रेग्नंट आहे म्हटल्यावर तिला काय मंगळागौर करता येणार नाही, म्हणून कलाची मंगळागौर आहे. तर दुसरी बाई म्हणत असते की पण नैनाच्या लग्नाला तर 4च महिने झाले ना, बापरे, नैना तर फारच सुपरफास्ट आहे. असं म्हणून बायका हसत असतात. नैनाला मात्र खूप राग येत असतो. तेव्हा रोहिणी आता बाजू घेऊन म्हणत असते की काय असतं, कधी प्लॅनिंग केलं तर बरं असतं ना, म्हणजे काही गोष्टी जर वेळेत झाल्या तर बरं वाटतं, नाहीतर मग नंतर फार किचकट होत असतं. मिसेस काजल, तुमच्या सुनेचं लग्न होऊन तर 2 वर्ष झाली आहेत, मग अजून तुम्ही कधी देताय गुड न्यूज. हा, रोहिणीने त्या बायकांचं तोंड गप्प करून टाकलेलं असतं. त्यामुळे नैना रोहिणीला थँक्यू म्हणत असते आणि म्हणते की आता मी आतमध्ये जाऊन पडते हा, कारण मला ना खूप गरगरल्यासारखं होतंय. नैना आता तिथून निघून गेल्यावर संगीता बाबा तिथे आलेले असतात. तर रोहिणीचं लक्ष जातं. रोहिणी लगेच सरोजकडे येते आणि सरोजला म्हणते की अगं सरोज वहिनी, व्याही आलेत आपले. तेव्हा सरोज त्यांच्याकडे रागानेच बघत असते. आबा त्यांचं स्वागत करतात आणि कलाला सांगतात की सुनबाई, तुझे आई बाबा आलेत बघ. तर आईबाबांना बघून कलालाही खूप आनंद झालेला असतो. परंतु सरोज मात्र कलाकडेच बघत असते. कला आता सरोजला इग्नोर करते आणि पहिल्यांदा आईबाबांना भेटायला जाते. कला आईबाबांना भेटते, आईबाबांशी बोलत असते आणि मग त्यांना विचारते की काय गुंड्या नाही आली आहे का. सोहम सुद्धा गुंड्याला शोधत असतो आणि विचार करतो की काय ही गुंड्या नाही आली आहे वाटतं. नाही, ती कशाला येईल ना, तिला असं वाटलं असेल की मंगळागौर म्हणजे बायकांचा कार्यक्रम आहे आणि मग मी तिथं कशाला जायचं. कला आईला म्हणत असते की आई अगं आली आहे ना ती. तेव्हा आई आणि बाबा काही म्हणत नाही. तर कला आई आणि बाबांना म्हणत असते की खरंच खूप गोड दिसताय हा तुम्ही आज. तितक्यातच काजल तिथे आलेली असते. काजलने सुंदर असा ड्रेस घातलेला असतो आणि काजल खूप सुंदर दिसत असते. कला मात्र काजलला बघून शॉकच होते आणि काजलकडे ती फार कौतुकाने बघत असते. तर काजल तिचा ड्रेस नीट करत येत असते, कारण काजलला त्या ड्रेसमध्ये अजिबात कम्फर्टेबल वाटत नसतं. आणि ती कलाकडे येते आणि म्हणते की तायडे बघ ना यार, आपण कसं दिसतोय ह्या ड्रेसमध्ये. तेव्हा कला तिला म्हणते की काही नाही, आपण खूप छान दिसतोय. कला काजलला मिठी मारते आणि आईला म्हणत असते की आई अगं किती गोड दिसतोय आपल्या गुंड्या, आणि घरी गेल्यावर गुंड्याची नक्की दृष्ट काढ. कला आता आईबाबांना घेऊन आतमध्ये येते. सोहमला मात्र काजल फारच आवडलेली असते, कारण काजल दिसतच एवढी सुंदर असते. आता सोहम हा काजलजवळ येतो आणि काजलला म्हणत असतो की काय गुंडेश्वर, आज काजल बनून कसे काय आलात. काजल म्हणत असते की प्रॉब्लेम माझा नाही आहे, प्रॉब्लेम तुमच्या घरच्यांचा आहे, कारण तुमच्या घरी कुठलाही कार्यक्रम असला ना तर मला असं हे रेडी होऊन यावं लागतं. आणि खरं सांगू का तुला मित्रा, हे कपड्यांची स्टाईल पण वेगळीच असते. मी काय म्हणते की सलवार आणि ही ओढणी असल्यावर टोपी पण पाहिजे ना, टोपी पण द्यायला पाहिजे त्यांनी. सोहम म्हणतो की काय गुंडेश्वर, तुमचं काय डोकं चालतंय डिझायनिंगमध्ये. मी काय म्हणतो की तुम्हीच कपडे डिझाईन करा ना, एवढ्या छान डिझायनर आहात तुम्ही. म्हणजे तुमची कल्पना किती छान आहे की सलवार आणि ओढणीवर तुम्ही टोपीचा विचार करताय. खरंच ग्रेट. हां,
काजलला कळतं की सोहम तिची मस्करी करतोय आणि ती म्हणते की गप रे मित्रा, कशाला माझी मस्करी करतोय. बरं ते सगळं जाऊ दे, आता मी तुला सिरियसली एक गोष्ट विचारते. मला सांग की आपण कसं दिसतोय, सांग. म्हणजे बरं दिसतोय ना की एकदम पकाऊ दिसतोय. तर सोहम काही बोलण्याच्या आतच काजल म्हणते की हो मला पक्का माहिती आहे, पक्का मी पकाऊच दिसते ह्या ड्रेसमध्ये. सोहम काजलचा आता एक फोटो काढतो आणि काजलला दाखवत असतो. तर काजल एकदम कन्फ्यूज होऊन त्याच्याकडे बघत असते आणि त्या फोटोकडे बघत असते. तेव्हा सोहम तिला म्हणतो की एवढी कन्फ्यूज होऊन का बघतीयस तू, तुला माहिती आहे का कसली कमाल दिसतेस तू. माझ्याकडे जर एक ब्रश असता ना तर मस्त पेंटिंग काढली असती तुझी आता मी. काजल मात्र यावेळी सोहमला न चिडता न रागवता त्याच्याकडे बघून फक्त स्माईल करते. आई आणि बाबा तिथे खुर्चीवर बसलेले असतात. संगीता आणि बाबा तिथे खुर्चीवरच बसलेले असतात. आता संगीता ही कलाला विचारत असते की काय गं नैनी कुठे दिसत नाहीये. तेव्हा कला म्हणते की अगं नैनाताई तर आता इथेच होती, काय माहिती कुठे गेली, खोलीत गेली असेल कदाचित. कला अंजूला आईला चहा द्यायला सांगते. आता आजूबाजूच्या बायका मात्र कलाचं तोंड भरून कौतुक करत असतात. कलाला म्हणत असतात की खरंच चांदेकरांची सून किती हुशार आहे आणि सून असावी तर खरंच अशी. तर आपल्या मुलीबद्दल लोक एवढं कौतुक करताय हे बघून संगीताला खूप छान वाटतं आणि संगीता एकदम प्राऊडली त्यांना सांगत असते की हां ही माझी मुलगी आहे हां. तेव्हा बायका म्हणतात की खरंच तुमची मुलगी आहे, खूप गुणी आहे. रोहिणीला आणि सरोजला मात्र काय कलाचं कौतुक देखवत नसतं. त्यामुळे रोहिणी आता उठते आणि संगीताजवळ येऊन उभी राहते आणि म्हणते की हाय मिसेस खरे. आता संगीता चहा पित असते, चहाचा कप खाली ती ठेवते आणि म्हणते की हाय 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 मी. तर रोहिणी संगीताला म्हणत असते की मिसेस खरे बघताय ना तुम्ही आमच्याकडे किती पाहुणे आलेत, किती गेस्ट आहे, त्यामुळे प्लीज तुम्ही आम्हाला थोडीशी मदत कराल का. संगीता म्हणते की हो चालेल की, करते ना मी काम. तेव्हा संगीताला मात्र कामामध्ये काही लाज वाटत नसते, परंतु रोहिणीचा हेतू मात्र घाणेरडा असतो आणि तो काजलच्या लक्षात आलेला असतो. रोहिणी आता अंजूला बोलवते आणि अंजूला सांगते की अंजू तुझा ट्रे दे मिसेस खरेंच्या हातामध्ये आणि तू जा बाकीचे कामं बघ. रोहिणी संगीताला सांगते की मिसेस खरे तुम्ही पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा हां. तेव्हा संगीता म्हणते की चालेल की. आता मात्र कलाचं या गोष्टीवर लक्ष नसतं, त्यामुळे कलाच्या नकळत ही सगळी गंमत सुरू असते. संगीता रोहिणीला विचारते की आमची नैनी कुठे दिसत नाहीये. रोहिणी म्हणते की अच्छा नैना तर आतापर्यंत इथेच होती, कदाचित तिच्या रूममध्ये गेली असेल आणि आजकाल काय ती सारखी झोपलेलीच असते. संगीता म्हणते की हो गरोदर आहे ना ती, त्यामुळे गरोदरपणात झोप ही येतेच, मी जरा जाऊन बघून येऊ का तिला. तेव्हा रोहिणी म्हणते की अहो कशाला मिसेस करे, नंतर जाऊन तुम्ही तिला भेटूनच याल, आधी तुम्ही हे काम करून घ्या बरं. आता जरा तुम्ही पाहुण्यांना चहा द्या हां. तेव्हा संगीता म्हणते की हो चालतंय की आणि संगीता आता आलेल्या पाहुण्यांना चहा देत असते. त्याचवेळी कलाचं लक्ष आईवर जातं आणि तिला समजतं की आपली आई चहा देते, चहा वाटते आणि मी असताना आई हे सगळं का करते. त्यामुळे संगीताजवळ ती जाते आणि संगीताला म्हणत असते की आई अगं तू चहा का वाटतेस. संगीता म्हणते की अगं राहू दे की, मी घरचीच आहे ना, त्यात काय एवढं. रोहिणी म्हणते की मिसेस खरे तुम्हाला जर करायचं नसेल तर नका करू तुम्ही. संगीता म्हणते की अहो असं नाही आहे, मी कुठे पाहुणी आहे आणि घरचंच तर काम आहे. संगीता कलाला सांगते की कला तू जा बरं पूजेचं बघ काय आहे ते आणि मी बघते हे चहाचं वगैरे. त्यामुळे कला आता संगीताचं ऐकते आणि तिथून निघून जाते. परंतु कलाला मात्र हे वागणं अजिबात पटलेलं नसतं. रजनी कलाला म्हणत असते की कला अगं हे पूजेचं सगळं राहू दे, तू जा बरं तुझी कामं कर आणि तुझं आवरून घे आता. तेव्हा कला म्हणते की हो आता हे सगळं आवरून मी जातेच. कॉल करते आणि म्हणत असते की अच्छा पार्किंगचा घोळ झालाय का, बरं थांबा मी येते हां, आणि असं म्हणून फोन कट करून टाकते. आता रोहिणी तिथून निघालेली असते आणि पुन्हा थांबते आणि बाबांना ती म्हणते ऐका ना मिस्टर खरे, खरं तर ॲक्च्युली काय आहे ना की पार्किंगचा घोळ झालाय, म्हणजे मीच गेले असते, परंतु तुम्ही पण आपले घरचेच आहात ना आणि तुम्हाला काम सांगण्यात कसली आली आहे लाज, तुम्ही प्लीज तेवढं करता का. बाबांना मात्र त्यात कुठलाही कमीपणा वाटत नाही. बाबा म्हणतात की हो तेवढंच काम आहे ना, करतो की मी, आणि आपल्या घरात काम करायची कसली आली हो लाज. बाबा लगेच उठतात आणि कामाला जायला लागतात. तेव्हा काजल त्यांना म्हणत असते की बाबा हो तुम्ही का करताय हे. परंतु बाबा तिला म्हणतात की काही नाही काजल, आणि बाबा आता पार्किंगचं काम बघण्यासाठी तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे कला मात्र सगळं काही आस्थेने करत असते, पूजा वगैरे सगळं काही बघत असते, सगळ्यांच्या म्हणण्याप्रमाणे सगळं काही करत असते आणि अगदी व्यवस्थितपणे करत असते. सरोजला मात्र ते देखवत नाही. सरोज आता कलाकडे येते, कलाला हात लावते आणि म्हणते की जरा इकडे, मला तुझ्याशी बोलायचं आहे. सरोज आता तिथेच कलाला विचारते की काय गं, खूप उत्साह आलाय ना तुला हे सगळं करायला, आणि काय गं तुला काय वाटलं हे सगळं केल्यानंतर तू चांदेकरांची सून होशील असं तुला वाटलं. कला म्हणते की सरोज मॅडम मी काय किंवा माझे घरचे काय, कोणालाही इथे काही किंमत नाही हे आम्हाला चांगलंच माहिती आहे, पण देवाचं करायला मला फार आवडतं आणि असं जर प्रसन्न वातावरण असेल तर मी अगदी आनंदाने हे सगळं करते. निदान एवढं तर मी करूच शकते ना.
असं ती सरोजला विचारते. तर सरोज आता रागाने तिच्याकडे बघत असते. मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला बघायला मिळणार आहे. कला आता पूजेसाठी बसलेली असते. अद्वैत तिथून निघून चाललेला असतो. आता अद्वैतला ती म्हणते की अद्वैत, एक मिनिट थांब, मी काही तुझ्या हातची भावली नाही आहे. जेव्हा पाहिजे तेव्हा तू मला खाली बसवायचं, जेव्हा पाहिजे तेव्हा तू मला मिरवायचं आणि मग नंतर सोयीनुसार बाजूला करायचं. आजोबा मला माफ करा, परंतु मला ही मंगळागौरीची पूजा नाही करायची आहे. कला असं बोलल्यावर आबांना मात्र खूप मोठा धक्का बसतो आणि आबा खाली जमिनीवर कोसळतात. सर्वजण प्रचंड घाबरलेले असतात. आबाभोवती गोळा होतात आणि आबांना काय झालंय विचारतात. थोड्याच वेळात डॉक्टर तिथे आलेले असतात. डॉक्टर आबांना चेक करत असतात. अद्वैत मात्र तिथेच उभं राहून सगळं काही बघत असतो. आबा फक्त एकच म्हणत असतात की अद्वैत, कला, पोरांनो, कधी होणार तुमचा सुखाचा संसार. आबांची ही स्थिती अद्वैतला अजिबात देखवत नसते, कारण आबा एवढे टेन्शनमध्ये कधीच त्याने बघितलेले नसतात. त्यामुळे तो मनात विचार करतो की नाही, आबांच्या तब्येतीसाठी मला त्या खरेशी चांगलं वागण्याचं नाटक हे करावंच लागेल. तर मित्रांनो, आजच्या या भागाबद्दल तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत आम्हाला नक्कीच कळवा. अँड इफ यू लाईक माय व्हिडिओ, प्लीज डू सबस्क्राईब, शेअर अँड कमेंट. थँक्यू. मित्रांनो, जर तुम्ही व्हिडिओ बघतच असाल तर प्लीज व्हिडिओला लाईकसुद्धा करा, कारण लाईक करण्यासाठी काही वेळ नाही लागत आणि तुमचा तो लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे.